रसिक हो संवेदनशील मनाचे कवी, वृक्षमित्र विष्णू वाघ लिखित हृदयस्पर्शी कथा खुळखुळा. ताई माई अक्का घ्या हो घ्या, खुळखुळा घ्या. दादा ओ दादा खुळखुळा घ्या, फक्त 30 रुपयाला आहे, घ्या हो घ्या, खुळखुळा घ्या. असं 6 ते 7 वर्ष वय असलेला लहानसा निरागस बालक यात्रेत आवाज देत होता. योगायोगानं माझ्याकडेही पाहुणे आलेले. 6 महिन्याचे बाळ होते. त्याला घेऊनच मी यात्रेत आलो होतो. सगळे बोलले देवीचं दर्शन घेऊ, मग आपण खरेदी करू. सगळे पुढे गेले, पण का कुणास ठाऊक माझे पाय आपोआपच थांबले. त्याला म्हटलं दे एक मला खुळखुळा. त्याने त्या बांधलेल्या दोरीतून एक खुळखुळा काढला, मला वाजून दाखवला. मस्त वाजतोय, झकास आवाज येतोय. घ्या दादा. पोरगं रडलं की वाजवा, लगेच पोरगं शांत होईल. मी खुळखुळा घेतला, त्याला 30 रुपये दिले, तर त्याने 10 रुपये परत दिले. त्याला म्हटलं अरे खुळखुळा तर 30ला आहे, मग? अहो दादा, तोंडची रक्कम कोण देत नाही. थोडं जास्त सांगूनच कमी करावं लागतं, तरच धंदा होतो. कमी नाही केलं तर गिऱ्हाईक येत नाही. मी 30 सांगितले, तुम्ही लगेच 30 दिले. अशी माणसं जास्त भेटत नाही, म्हणून मी तुम्हाला 10 परत दिले. जास्त पैसे कमवून आम्हाला फार श्रीमंत व्हायचं नाही, आमचं पोट भरलं, भरपूर झालं. मी त्याने दिलेले 10 रुपये खिशात घातले. पुढे देवीच्या दिशेनं निघालो. तोपर्यंत बाकीचे घरचे मेंबर पुढे गेले होते. मी त्यांच्याकडे गेलो. बाळाच्या हातात खुळखुळा दिला, पण त्याला अजून खुळखुळा काही पकडता येत नव्हता. मग बाळाच्या आईकडे दिला. सर्वजण चप्पल काढून मंदिरात चालले. त्यांना बोललो तुम्ही जा मंदिरात, मी इथेच थांबतो. असंही रोज सकाळ संध्याकाळ मी इथूनच जात असतो. सर्वजण मंदिरात देवीच्या दर्शनाला गेले. मी झाडाखाली उभा राहिलो. माझ्या डोळ्यासमोर मात्र तो छोटासा मुलगा दिसत होता. मनात विचार सुरू झाले, कुठून येतोय यांना इतक्या कमी वयात व्यवहार ज्ञान? या वयात मुलं 1ली 2रीला शाळेत जातात, पण त्यांना तर कसलंच ज्ञान नसतं. हा मुलगा शाळेत जातोय की नाही माहीत नाही, कारण त्यांचं जीवनच असं असतं. ह्या गावची यात्रा झाली की त्या गावात, आणि त्या गावातून 3ऱ्या गावात. मग कोणत्या शाळेत ते शिकत असतील, पण जीवन जगण्याचं, पोट भरण्याचं ज्ञान मात्र त्यांनी आत्मसात केलेलं आहे. लोक स्वतःला श्रीमंत समजत असतील, पण खरा श्रीमंत तर हा मुलगा आहे. पोटाला पोटभर अन्न मिळालं तर त्यात तो सुख मानतोय, पण हल्ली सुख मानायलाच कोणी तयार नाही मित्रांनो. पोट कधीच भरून गेलेलं असतं. मग एक घर झालं की 2रं घर कधी घेईल आणि भाड्याने देईल. किती कमवू आणि किती नाही असं करताय, पण हा विचार करणार नाही की आपल्याला राहायला आता घर आहे, तर ज्याला राहायला घर नाही त्याला घर घेऊ द्यावे, म्हणजे किमती पण मर्यादित राहतील. जास्त फी असणाऱ्या शाळेत मुलं घातले म्हणजे खूप श्रीमंत असं काहीच नसतं बरं का. मुळात बुद्धिमत्ता महत्वाची असते. म्हणूनच तर हा छोटासा बालक इतक्या कमी वयात एक छोटंसं का होईना पण दुकान सांभाळतोय. एक तो छोटासा व्यापारीच आहे. खरं तर ह्या वयात त्याला हे काम नको करायला, पण परिस्थिती करायला भाग पाडते. मग आपण पण चमचम असणाऱ्या, रोषणाई असणाऱ्या दुकानातून न घेता या छोट्या दुकानातून वस्तू घेतल्या तर काय हरकत आहे. सर्वजण मंदिरातून दर्शन घेऊन आले. यात्रेत गेलो, यात्रा फिरलो, मावा कुल्फी खाल्ली, घरी आलो. अंथरुणावर झोपलो, पण तो मुलगा बोलला ते वाक्य मात्र कानात एकटक ऐकू येत होतं. खुळखुळा वाजला की पोरग लगेच शांत होईल. अभिवाचन उमेश शिंदे. धन्यवाद.